ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सगळ्यांना, तुमचं सगळ्यांचं माझ्या स्वामी समर्थ सेवा मार्ग या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वामी समर्थ महाराजांच्या आरतीला स्वामी समर्थ केंद्रांमध्ये हजर का राहायचं आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला काय फायदा होतो, काय फळ मिळतं ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात, म्हणजे आणि काही प्रश्न तर आपण कितीही प्रयत्न केले किंवा कितीही उपाय केले तरी ते सुटत नसतात किंवा त्यातून आपल्याला मार्गही मिळत नसतो। आणि प्रत्येकाला प्रश्न असतात, भले ते वेगवेगळ्या प्रकारचे असतील, पण प्रश्न आणि अडचणी या प्रत्येकाच्या आयुष्यात असतात। पण काही प्रश्नांसाठी आपण सगळं काही उपाय करूनही आपलं ते सॉल्व्ह होत नाही किंवा तो प्रश्न आपला सुटत नाही। तर आपण ज्यावेळेस स्वामी महाराजांच्या आरतीसाठी स्वामी समर्थ केंद्रामध्ये जातो, साप्ताहिक आरती असतात प्रत्येक केंद्रामध्ये आणि रोजही आरती असते, पण कमीत कमी आपण साप्ताहिक आरतीला तरी हजर राहिलं पाहिजे। आता जे नित्यसेवेकरी आहेत किंवा जे नित्यसेवा करतात आणि नित्य आरतीला पण हजर राहतात त्या सेवेकरांना अनुभव तर आलेलेच असतील, पण मी त्यांनाही सांगते, जे नवीन सेवेकरी आहेत किंवा जे सेवेकरी आहेत पण त्यांना आरतीला केंद्रात जायला वेळ मिळत नाही किंवा काही अडचणी येतात, त्यांना मी सांगू इच्छिते किंवा जे नवीन भक्त आहेत, स्वामी भक्त आहेत, त्यांना स्वामी सेवा करायची आहे पण कशी करायची आणि काय करायचं हे माहिती नाही आहे, त्यांना पण मी सांगेन की साप्ताहिक आरतीसाठी जवळच्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये तुम्ही नक्की हजर राहा। कारण ज्यावेळेस आपण आरतीला हजर राहतो त्यावेळेस आपल्या मस्तकाभोवती आपले वेगवेगळे दोष फिरत असतात, जसं पितृदोष, आपल्या आधीच्या जन्मीचा दोष किंवा आपल्या कर्मांचे दोष, हे एका वलयामध्ये आपल्या मस्तकाभोवती फिरत असतात। आणि ज्यावेळेस आपण आरतीला हजर राहतो आणि हेच कारण असतं की ह्या दोषांमुळे आपल्या आयुष्यात निरनिराळ्या प्रकारचे प्रश्न येत असतात, जसं की लक्ष्मी स्थिर राहत नाही, घरात वादविवाद होतात, घरातील माणसांचं एकमेकांशी पटत नाही किंवा कोणाला संतती समस्या असते, कोणाच्या घरामध्ये विवाहाला विलंब होतो मुलामुलींच्या, अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न हे आपल्याला दोषांमुळे येत असतात, जसं की पितृदोष किंवा आपले कर्मांचे दोष, आधीच्या जन्मीचे काही दोष असतील तर ते दोष आपल्या मस्तकाभोवती एका वलयामध्ये फिरत असतात। आणि ज्यावेळेस आपण आरतीला हजर राहतो साप्ताहिक आरतीला केंद्रामध्ये, त्यावेळेस स्वामी महाराज साक्षात तिथे असतात आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी। आणि स्वामी महाराजांची दृष्टी ही त्या आपल्या वलयावर पडत असते, जे आपले कर्मांचे आणि दोषांचे वलय आहेत त्या वलयावर स्वामी महाराजांची दृष्टी पडत असते। आणि महाराजांची दृष्टी पडल्यानंतर तिथे कुठला दोष आणि कुठला रोग राहणारच नाही। म्हणून ज्यावेळेस महाराजांची दृष्टी आपल्यावर पडायला लागते आणि त्या दोषावर पडायला लागते, ते दोष हळूहळू कमी व्हायला लागतात। म्हणून आपल्याला साप्ताहिक आरतीला हजर राहायचं आहे। आणि आपल्याला मग महाराजांना काही सांगायची गरज नाही, ज्यावेळेस आपण साप्ताहिक आरतीला हजर राहायला लागतो त्यावेळेस आपले दोष आपोआप कमी व्हायला लागतात, आपले मार्ग आपोआप मोकळे व्हायला लागतात। आणि ज्यांना कमी दोष आहेत त्यांचे प्रश्न लवकर मार्गी लागतात, ज्यांना थोडे जास्त दोष असतील त्यांना थोडा वेळ लागतो। पण स्वामी महाराजांनी आपल्या गुरुमाऊलींच्या मुखातून आपल्याला एक गोष्ट सांगितलेली आहे की जो 108 आरतीला सलग हजर राहील केंद्रामध्ये, त्याचा कुठलाही मोठ्यात मोठा प्रश्न तो सुटल्याशिवाय राहणार नाही। 108 आरत्या आपल्याला सलग जायचं आहे, फक्त महिलांनी मासिक धर्म सोडून, मासिक धर्म वगळून सलग 108 आरत्या करायच्यात आणि पुरुषांनी पण सलग 8 आरत्या करायच्यात। पण मी तर तुम्हाला सांगेन की आपल्या घरातील लहान मुलांना तुम्ही स्वामी समर्थ केंद्रामध्ये घेऊन जायला विसरू नका, कारण आपण आत्ता मुलांवर जे संस्कार देतो तेच त्यांना पुढे उपयोगाला येतात। आणि आत्ता आपल्या लहान मुलांना आपल्या मुलांच्या भविष्यात आयुष्यात मे बी काही छोटे मोठे प्रश्न अडचणी येणार असतील तर ते महाराज आत्तापासूनच त्याचं निवारण करतील किंवा त्या अडचणी येऊ देणार नाहीत। म्हणून तुम्ही आपल्या मुलांनाही केंद्रात नक्की घेऊन जा आणि आरतीला हजर राहा आणि तुम्हीच तुमची मदत करा तुमचे प्रश्न आणि अडचणी सोडवण्यासाठी। जर 108 आरतीला सलग हजर राहिलात तर कुठलाही मोठ्यात मोठा प्रश्न हा सुटल्याशिवाय राहणार नाही, कारण या जगातली कुठलीच समस्या किंवा कुठलाच प्रश्न हा आपल्या स्वामी महाराजांपेक्षा मोठा नाही आहे। फक्त महाराजांवर विश्वास ठेवून आपण मनापासून सेवा केली पाहिजे आणि भक्ती केली पाहिजे, यापेक्षा जास्त महाराजांना आपल्याकडून काहीच नको आहे। पण मी या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही 108 आरतीला सलग स्वामी समर्थ केंद्रामध्ये हजर राहा आणि तुम्हीच बघा तुमचे प्रश्न किती मार्गी लागतील आणि तुमच्या अडचणी आयुष्यातील किती कमी होतील। आणि जर एखाद्याच्या जवळपास म्हणजे स्वामी समर्थ केंद्र नसेल किंवा तुम्हाला माहीत नसेल
तर तुम्ही घरातही केंद्राच्या आरतीनुसार आरतीच्या टायमिंगनुसार जर तुम्ही घरात पण आरती घेतली तरी अतिउत्तम आहे. पण शक्यतो स्वामी समर्थ केंद्रामध्ये तुम्ही सलग 108 आरतीला जाऊन बघा. न चुकता तुम्ही सगळ्या आरती करा. तुम्हाला तुमचा आठवडाही खूप सुंदर आणि खूप पॉझिटिव्ह एनर्जीने जातो. हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि अशा लाखो सेवेकरांचा अनुभव आहे. केंद्रात आरतीला नक्की हजर राहा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसहित. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.